नव्हती. प्राध्यापकीला त्याचं मातृत्व सतत पोचकारत राहिलं. सतत आगीत तेल ओतणारे घरापासून दारापर्यंत सगळे होते. आणि ही लेडीज हॉस्टेलची रेक्टर होऊन वाडेदारपणाच्या आत आपलं दुखरं मातृत्व दडवत राहिली. सतत इतक्या वर्षांनी मी तिला भेटल्यावर उघडी झाली तिची जखम. तिचाही तुमच्यासारखाच कोंडमारा झाला असेल. माझ्यापेक्षा जास्तच कदाचित. तेव्हापासून ठरवलं मी सोमणबाई झक मारत गेलं सगळं. वैभव, करिअर, स्टेटस, बायकांसाठी काम करायचं, मरमरून करायचं. अहो, चांगल्या घरातल्या बायकांची अशी अवस्था तर तळागाळातल्याचं काय होत असेल. तिकडं आरजी माकडेच. त्यांनाही खडसावलं, चांगलंच खडसावलं. मी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होते तरीही खडसावलं. अहो, पण मानलं का त्यांनी? मानलं नाही. तेव्हा कुठेतरी आत पीळ जळत होता. बाहेरून सुंभ आणि पीळ अजूनही कायम होता. 2 वर्षांपूर्वी सुंभही जळला, पीळही जळला. शेवटचं बोलावलं मला तेव्हा 3 महिने झाले होते. अगदी चुकत होते. 17दा चूक केली, मी चूक केली, मी असं करायला नको होतं. पण काय उपयोग होता आता. जयते 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 गेले 4 दिवस तुमचाही डोळ्याला डोळा लागलेला नाही. पडा तुम्ही. अरे देवा. हा, सावकाश. दार उघडच ठेवते मी. आहे माझं लक्ष. श्रीमती जयश्री सबनीस. येस, मी. आपण? मी मोहिनी गिरकर. कोण? मोहिनी गिरकर. सॉरी, मी नाही ओळखलं. ओळखाल लवकरच. म्हणजे गावाला. तुम्हाला मुलगी कुठं आहे? तुमचा संबंध? मी एक राजकीय कार्यकर्ते आहात
हे लक्षात यायला मला जरा अंगास हुशार आहात. या परिसरात दबदबा आहे माझा. एका महत्वाच्या जहाल राजकीय पक्षाची महिला आघाडी प्रमुख आहे मी. तरुणपणी 30 वर्षापूर्वी मी कार्यकर्ती होते. अरे वा वा. गेली 20 वर्ष ही आश्रमशाळा ही अनेक तडाख्यांना तोंड देत उभी आहे मॅडम गिरकर. तळागाळातल्या स्त्रियांसाठी काम करणं हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. आणि मला जे काही आठवायला लागलंय त्याप्रमाणे तुम्ही देखील समाजातील या घटकासाठीच काम सुरू केलं. आमचा समाज शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही त्रिसूत्री मी माझ्या पद्धतीनं माझ्या परिसरात आमच्या महिलांसाठी चालवली. सोपं नव्हतं ते काम. अडचणींचे डोंगर, विश्वासघातांच्या दऱ्या. आठवतंय मला मॅडम, आठवतंय. खूप ऐकलंय मी तुमच्या कार्याबद्दल. पूर्ण आदर आहे मला तुमच्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल. ये बात. तेव्हा बसा मॅडम, बसून घ्या. नक्की काय काय प्रकारचे उद्योग चालतात तुमच्या आश्रमशाळेत? म्हणायचंय काय तुम्हाला? या मुलीचं काय प्रकरण आहे? कसला दबाव आणलाय तुम्ही तिच्यावर? मी मॅडम गिरकर, आपण जाऊ शकता. असल्या प्रश्नांची उत्तर देण्याची मला आवश्यकता नाही. थांबा. सारिका भोसलेच्या प्रकरणानं किती भयंकर रूप धारण केलं बाहेर तुम्ही जाणता? सारिका भोसलेच्या आत काय चाललंय त्याच्याशी मला जास्त संबंध आहे मॅडम. तोंडाला तोंड देऊ नका माझ्या. कुठं आहे ती मुलगी? मला बोलायचंय तिच्याशी. पोलिसांची परवानगी दाखवा. आज जा. मला कायदा शिकवताय? नाही लाज आहे. या देशात राजकारण्यांना कुणीतरी कायदा शिकवण्याची खरंच गरज आहे. काय कराल तुम्ही? आम्ही यात घुसलो तर? छान छान. घुसण्याआधी विचार करा. पोलीस परवानगीशिवाय मुलीला भेटता येणार नाही असा कोर्टाचा हुकूम मी स्वतः मिळवलाय. इथे येण्याआधी तुम्ही ती सहज मिळवून येऊ शकला असता. पण पत्रकारांचं घारीसारखं लक्ष आहे आता या केसवर. तुम्ही नुसती परवानगी घ्यायला गेला असता किंवा पोलीस स्वतः ते तुम्हाला द्यायला आले असते, तुम्ही, तुमची संघटना सगळंच गोत्यात आलं असतं. राजकारण मला शिकवू नका. तुमचा काय अधिकार तिच्यावर एवढा? काय दूधखुळा प्रश्न विचारताय मॅडम? मुलीचं वकील पत्र घेतलंय मी. माझी संस्था सरकार मान्य आहे. सुरक्षिततेच्या कारणासाठी मुलीनं संस्थेत राहावं असा हुकूम मिळालाय मी कोर्टाकडून. पुढे मला एकदा त्या मुलीला भेटायला द्या. बस. तुम्ही कथा पुन्हा मूळ पदावर आणता मॅडम गिरकर. सारिकानं परवाच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतरची रीतसर पोलीस कारवाई ही पूर्ण झालेली आहे. तिला भेटण्यासाठी पोलीस परवानगी ही बाब आता खूपच महत्वाची ठरतेय. का केला तिनं आत्महत्येचा प्रयत्न? ते तिनं पोलिसांना सांगितलंय. मी तुम्हाला विचारते. आरोप करण्याचा रोख आहे तुमचा माझ्यावर, संस्थेवर. बंद पाडू शकतो आम्ही आश्रमशाळा. त्यानं काय होणार? शाळे बंद होणार तुमचे कायमचे. वा. हे सगळं कशासाठी? सारिकाच्या त्या तथाकथित मित्रांना वाचवण्यासाठी. तुमच्या संघटनेचे कोणी लागतात ते ज्यांनी सारिकाची अब्रू घेतली. बऱ्या बोलानं ऐकायचं नाही तर तुम्हाला? मुळेच नाही. तुमच्यासारखे असले 56 लोक बघितलेत मी आजपर्यंत. दमदाटी कराल तर पोलीस बोलावून घेईन मी तुम्हाला इथून घालवण्यासाठी. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एक स्त्री आहात तुम्ही, वय झालंय तुमचं, आणि या कारणासाठी आला इथे, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी. यासाठी राजकारणात आला. समाजकारणातून राजकारणात. माझी उलट तपासणी घेऊ नका. तुमच्यासारखी एके दिवशी महालातून उतरून झोपडपट्टीत आलेली राजकुमारी नव्हे मी. खूप भोगलाय खालच्या वर्गात. सगळ्याच प्रकारचं दारिद्र्य असलेल्या समाजात जन्म घेतला. कसलंही सहाय्य नसताना शिकले. वस्त्यातनं शिकवलं. राजकारणात याची अजिबात महत्वाकांक्षा नव्हती माझी. आणि असती तर कुणी येऊन दिलं असतं. आणि दिलं असतं तरी त्यासाठी मला काय काय द्यावं लागलं असतं. काहीही न देता आले असते कदाचित. कशासाठी? प्याद, कटपुती म्हणून वापरलं जाण्यासाठी. घराबाहेर पडून काहीतरी करते हाच आधी आक्षेप होता समाजाचा. बाहेरचं क्षेत्र पुरुषांचं. चळवळीत चालेल, गरज असेल त्या बंधन सहित तरीही आलातच राजकारणात. ते सांगण्यासाठी घडावर तेल ओतलंय. फार तपशिलात चिरत नाही मी, पण सत्तारूढ पक्षाचे पाय हळूहळू पसरत चालले होते राज्यात. त्यावेळी साखर कारखानदार पुढारी लागला माझ्या मागे. दिशीची होते मी, अविवाहित, चळवळीला वाहून घेतलेली, विनापाश. अशा वेळी तुम्ही कुठच्याही समाजाचे असा, तुम्हाला आधार देणारं कुणी नसतं.
अर्धे अधिक कार्यकर्ते सत्तारूढ राजकारणाचे पित्ते होऊ लागतात. आयुष्यात पैसा बघितलेला नसतो, इतरत्र कांठ्या बसवणारा शुकशुकाट असतो. पुरुष एकमेकांना मदत करत असतात आणि स्त्रिया एकतर्फा नसतातच किंवा असतात ते पुरुषी सत्ता केंद्राच्या विळख्यात. आमच्या समाजाची चळवळ जोरात होती आणि मला माझं शील वाचवण्यासाठी मदत केली ती एका जहाल पक्षानं. अच्छा, असा आहे तर हा काव्यगत न्याय. त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पक्षाने या कामगिरीवर पाठवलंय आणि तुम्ही आलात. तुम्हाला काय समजायचं ते समजा. आमच्या पक्षानं काही ते मुलांना हे कृत्य करायला भाग पाडलं नव्हतं. हा निव्वळ योग आहे. सांगा, हा कसला योग आहे? त्याच प्रकारच्या अनुभवातून गेलेल्या स्त्रीनं दुसऱ्या अबलेविरुद्ध उभं राहण्याचा आजच्या राजकारणाचा आवाका माहित नाही वाटत तुम्हाला, म्हणून हा प्रश्न विचारताय. आणि तुम्ही विसरताय तो स्त्रीचा आवाका, तिच्या स्त्रीत्वाचा आवाका. राजकारणात रचनात्मक काम करू इच्छिणाऱ्या, तसं केलेल्या आणि करत असलेल्या किती स्त्रियांची उदाहरणं देऊ तुम्हाला? त्या सगळ्या वरच्या वर्गातल्या, सुरक्षित कवचातल्या. तुमच्या वर्गातली किती उदाहरणं देऊ? पेपरात फोटो येत नसतील त्यांचे, पण वस्त्या वस्त्यात काम आहे त्यांचं. राजकारणात जायचं आणि आपल्याला जाणवलेल्या समस्या मोठ्या पटलावर मांडायच्या शक्य करताय स्त्रिया. ते आज आरक्षणानंतर. आज तर आहेच, पण अगदी तुमच्या वेळेपासूनही आहे. काय मॅडम मोहिनी गिरकर, तुम्ही कुणीही असा, कुठल्याही वर्गातले, कुठल्याही लिंगाचे, स्वार्थ पुढे आणला की हे असं होतं. तुमच्यासारखं स्वार्थ हे परखडपणे सांगा, राजकारणात प्रवेश करताना फक्त स्वतःचं शील वाचवण्याचाच विचार होता तुमच्या मनात, की तुमच्यातला सामान्य माणूस जागा झाला होता? सहज शक्य आहे ते. तुम्हाला भौतिक सुख हवी होती, पद हवी होती, चौकात उभ्या होतात तुम्ही, रस्ता निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला होतं. तुम्ही सहज एखाद्या स्त्री संघटनेच्या संपर्कात येऊ शकला असता. शोधली असती तर तुम्हाला मदत करणारी, योग्य दिशेने घेऊन जाणारी माणसं तुम्हाला भेटली असती. पुढे राजकारणात येऊन स्त्रियांसाठी रचनात्मक काम करणंही सहज शक्य होतं तुम्हाला. पण चुकीचा रस्ता निवडला. इथे आला ते दुसऱ्या स्त्रीच्या मुळावर आल्यासारख्या. तुमच्या पक्षप्रमुखांना जाऊन सांगा, या असल्या घाणेरड्या राजकारणात आज तुमचा हात धरणारे अनेक जण असतील, पण बळी पडणाऱ्यांपैकी माझी संस्था नाही. काय करायचंय ते करा. या तुम्ही आता. बघून घेईन. इतक्या लवकर सुधारणार नाही तुम्ही कदाचित, पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही. आई तुम्ही मोठ्या घरच्या, तुम्हाला मी बापडी काय रडू नको माझी माय, रडू नको. बहिणीसारखी आहेस तू. उगे 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 उगे. किती त्रास द्यायचा हो तुम्हाला.
म्हणून जात होते मी. अगं त्रास कसला, तुम्ही काही कमी सोचताय का? किती दिवस सोसायचं हे, पार पार धुडीला मिळालंय हो सगळं. कसं उभं राहायचंय यातनं. खरंय बाई तुझं. अगं पण उभं राहणं काय चुकतंय का कुणाला? लोकांना सांगायला सांत्वन करायला सगळं सोपं आहे हो, पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. अगं लोक काय उगाच सांगतात सवरतात का? उगाच सांत्वन करतात. अगं वेळ पडली की हेच लोक मदत करतात. कुणी प्रत्यक्ष कुणी अप्रत्यक्ष. कुणी नाही हो, कुणी हे कुणाचं नसतं, खरंच नसतं. असंच वाटतं गो बाई, प्रसंग आला की असंच वाटतं. पण त्यातून बाहेर पडलं ना की हीच माणसं, त्यांनी केलेली मदत, त्याचं महत्व सगळं आठवतं हो. असला कसला प्रसंग हो हा. श्रीकृष्णाने अशी वेळ आणू नये कुणावर, अगदी शत्रूवरही. खरंय बाई, अगदी शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये. पण ती श्रीकृष्णाने नाही आणली, तो कसा आणेल? अगं तरी तर पांचालीला वस्त्र पुरवली बाई. पुढे आणखी काय काय वाढून ठेवलंय श्रीकृष्णाने, तोच जाणी. एक सांगू तुला, ऐकशील? त्या श्रीकृष्णावर नको एवढा भार टाकू नकोस, टाकू नकोस आणि स्वतः जास्त कमकुवत होऊ नकोस. मग कुणावर भार टाकायचा हो? आहे कोण? असंच वाटतं बाईच्या पाठीशी कोणी नाही. हो पण तो श्रीकृष्ण तुझ्या आत आहे, माहितीये का? हे तुम्ही कसं? हा आता मला माहितीये, परत म्हणशील सांगणं सोपं आहे म्हणून. पण माझ्या म्हातारीचा अनुभव ऐक. आले का आले? चहा झाला वाटतं. अगं बैस बैस बैस, चहा घेऊन येते. आले का सुनंदे? चहा घे पण घरच्या सारखा नाही मिळायचा, पण गोड मानून घे हो. आणि तुला एका म्हणते म्हणून रागावू नको हा. अगं बहीण मानलीये तुला मी. घे घे घे, तूच घे. माझा काय 17दा होतो दिवसातून. घे. तर खोद असते बाईच्या आत मोठी. अगं ती संकटातून आपल्याला बाहेर काढते. मी नर्स होते ना तेव्हा माझ्यात ती प्रत्येक प्रसंगात अनुभवली मी. तीच बाहेर काढते आपल्याला संकटातून. बाईच्यात एवढी प्रचंड ताकद असते ना की वेळ प्रसंगी भल्या भल्या पुरुषांना पण ती संकटातून बाहेर काढते. खरं